भगवा दहशतवाद या शब्दाचा जन्मदाता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आहेत। या भगव्या दहशतवादाच्या कुस्तीत आरोपाने भगव्याची आन बान शान कमी करण्याचे पातक सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याने त्यांना पराभूत करण्याचे कर्तव्य मोठ्या हिमतीने हिंदू बांधवांनी आणि तमाम मतदारांनी पार पाडल्याचे दिसून येते। विविध जाती व भाषेमध्ये विभागलेला समाज हिंदू म्हणून एकजूट करून विविध सामाजिक धार्मिक विषयासाठी एकत्र येताना दिसतो। ही एकजूट प्रभावी होऊन त्या एकजुटीतून सोलापूर जिल्ह्याचा विकास गतिशील झाला पाहिजे असा विचार करणारा वर्ग सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या माजी खासदार अमर साबळे यांच्या उमेदवारीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे। सुशीलकुमार शिंदे, खासदार बनसोडे व खासदार स्वामी सिद्धेश्वर महाराज यांच्या कारकिर्दीत विकासाचा बॅकलॉग वाढत गेलाय। उजनी जलाशयातून आणावयाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनलाय। असुविधामुळे औद्योगिक क्षेत्र वाढू शकत नाही, त्यामुळे रोजगाराला मर्यादा आली आहे। विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे। महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून सोलापूरची ओळख असताना ते गतवैभव प्राप्त करण्यासाठी खासदारांच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न न झाल्याने जनता विकासापासून वंचित झाली आहे। माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष बावन्न कुळे यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये योग्य समन्वयक राखला जावा म्हणून जबाबदारी सोपवली आहे। त्यांच्या या जबाबदारी निमित्ताने संघटना, कार्यकर्ते व मतदारांशी थेट संपर्क अमर साबळे यांचा वाढलाय। अमर साबळे यांचे वागणे, बोलणे, चालणे, मैत्रीभाव, दूरदृष्टी, देश स्तरावरील राष्ट्रीय योजनांचा अभ्यास यामुळे सोलापूर जिल्ह्यात त्यांचे आकर्षण वाढीस लागले आहे। स्वर्गीय प्रमोद महाजन त्यांच्या खुमासदार भाषणात सांगायचे की वातावरणात हवा आहे, परंतु गाडीच्या चाकामधील ट्यूबमध्ये हवा नसेल तर गाडी पुढे सरकू शकणार नाही। तसेच देशभरात लोकप्रिय नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे, परंतु सोलापूर लोकसभेतील खासदारांमध्ये मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना खेचून आणण्याचे कौशल्य, धाडस व दूरदृष्टी नसेल तर सोलापूर लोकसभेच्या विकासाचा गाडा पुढे सरकू शकणार नाही। इजा बिजा तिजा होऊ नये असे वाटत असेल तर माजी खासदार अमर साबळे यांनी हा विकासाचा गाडा मेहनतीने व कौशल्याने पुढे ढकलला पाहिजे अशी युवा वर्गाची भावना आहे। बेरोजगारीने त्रस्त झालेली युवा शक्ती अमर साबळे यांच्या नेतृत्वावर नक्की शिक्कामोर्तब करेल असे चित्र मतदारसंघात पाहावयास मिळत आहे। हे शुभ लक्षण म्हणावे लागेल।